होम्सनं फायरप्लेसवरच्या शेल्फमध्ये कोपऱ्यात ठेवलेली बाटली उचलली. जपून ठेवलेल्या मोरोक्को मेडच्या त्या छोट्याशा डब्बीतून इंजेक्शनची एक सिरिंज बाहेर काढली. आपल्या लांब सडक पांढुरक्या अस्वस्थ बोटांनी ती सुई सारखी केली आणि डाव्या हाताची बाही वर गुंडाळून घेतली. त्याच्या कोपराखाली अगदी मनगटापर्यंत आधी टोचलेल्या इंजेक्शनच्या असंख्य खुणा दिसत होत्या. काही क्षण त्यानं त्या खुणांकडे पाहिलं आणि त्यातच एक नवी जागा शोधून अजून एकदा सुई घुसवली. इंजेक्शनचा लहानसा पिस्टन दाबला आणि मग समाधानाचा सुस्कारा सोडत तो मखमली अस्तर लावलेल्या खुर्चीत विसावला. गेले अनेक महिने दिवसातून 3 वेळा मी हा प्रकार पाहून पुरता गोंधळून गेलो होतो. दिवसेंदिवस मला त्याचा उबग येऊ लागला होता, पण ते थांबवू शकत नसल्यामुळं माझं मन मला खात होतं. होम्सला या सवयीपासून परावृत्त करण्याची शक्ती माझ्यात नव्हती, पण ते करण्यासाठी माझं मन वारंवार उचल मात्र घेत होतं. त्याचा साऱ्या मोठेपणा, अनुभव, त्याच्या अंगचे अनेक असामान्य गुण यामुळे मला त्याला अडवण्याचं धैर्य होत नव्हतं. पण त्या दिवशी दुपारी जेवणानंतर वाईन घेत असताना मात्र मला राहवलं नाही. आता उशीर करून चालणार नाही हे मला जाणवत होतं. "मग होम्स, आज काय?" मी विचारलं. "मॉर्फिन का कोकेन?" त्यानं पुस्तकातून नजर हलकेच उचलली. "कोकेन," तो म्हणाला. "60% प्रमाणाचं सोल्युशन. तूही घेणार थोडंसं?" "काही गरज नाही," मी तुटकपणे म्हणालो. "माझं शरीर अफगाणिस्तानमधल्या दगदगीतून अजून सावरलं नाहीये. त्यावर अजून अत्याचार झालेले मला परवडणारे नाहीत." माझ्या तिखट प्रतिक्रियेवर त्यानं केवळ एक स्मित हास्य केलं. "कदाचित तुझं बरोबर आहे वॉटसन. याचा शरीरावर वाईटच परिणाम होतो, पण मनावर होणारा परिणाम मात्र कल्पनेच्या बाहेरचा आहे. कमालीची उत्तेजना मिळते. सारं कसं स्पष्ट होतं." "पण कशाच्या बदल्यात?" मी गंभीरपणे म्हणालो. "विचार कर, तुझ्या म्हणण्यानुसार तुला यामुळे उत्तेजना मिळते. तू म्हणतोस तशी जागृतावस्थाही मिळते. पण ही एक जीवघेणी रासायनिक प्रक्रिया आहे. यामुळे पेशींमध्ये विलक्षण उलथापालथ होते. कायमचा दुबळेपणा येऊ शकतो. तुलाही या परिणामाची कल्पना आहे. हा सारा मृत्यूशी खेळ आहे. केवळ क्षणिक सुखासाठी तू तुझ्याकडच्या साऱ्या गुणांना, अद्भुत शक्तींना पणाला लावतोयस. मी हे केवळ मित्र म्हणून बोलत नाही. तुझ्या आरोग्याची काळजी आणि जबाबदारी घेणारा डॉक्टर या नात्याने सांगतोय." होम्सवर माझ्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यानं आपली बोटे जुळवली, खुर्चीच्या हातावर कोपरं रेलली. त्याला वाद घालायची खुमखुमी आली होती. "माझं मन," त्यानं बोलायला सुरुवात केली. "काही काम नसलं की माझं मन बंड करून उठतं. मला काहीतरी कोडं घाला. मनाला खाद्य द्या. अवघडात अवघड प्रश्न सोडवायला द्या. गहन अभ्यास करायला द्या. तो माझा प्राणवायू आहे. मग मला अशा कृत्रिम उत्तेजना देणाऱ्या साधनांची गरजच पडणार नाही. पण हे असं रिकामटेकडं लोळत पडण्याचा मला तिटकारा आहे. माझ्या बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी मी तळमळत असतो. म्हणून तर मी हा आगळावेगळा व्यवसाय स्वीकारला आहे. खरं म्हणजे तो व्यवसाय मीच तयार केला आहे. संपूर्ण जगात या व्यवसायात मी एकटाच आहे." "जगातला एकमेव खाजगी डिटेक्टिव्ह?" "जगातला एकमेव खाजगी सल्लागार डिटेक्टिव्ह." त्यानं माझं उत्तर सुधारलं. "तपास कार्यात माझा शब्द शेवटचा आणि सर्वोच्च आहे." जेव्हा ग्रेगसन, लेस्ट्रॉड किंवा ॲथलेनी जोन्स गोंधळात पडतात तसे ते नेहमी गोंधळलेलेच असतात. पण एखाद्या केससमोर अगदीच हात टेकतात तेव्हा मला शरण येतात. मी तज्ज्ञ दृष्टिकोनातून माहितीची छाननी करून माझं मत जाहीर करतो. त्या यशाचं श्रेयही मला नको असतं. वर्तमानपत्रात माझं नाव कधीच जाहीर होत नाही. माझं काम माझ्या असाधारण बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी मी शोधलेलं कार्यक्षेत्र हेच माझं सर्वात मोठं पारितोषिक असतं. जेफरसन होप केसमध्ये तूच याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहेस." "हो, खरंच," मी म्हणालो. "माझ्या आयुष्यात मला ते प्रकर्षानं जाणवलंय. अ स्टडी इन स्कारलेट या नावानं मी त्याची नोंदही करून ठेवलीये." "मी चाळलंय ते," होम्स म्हणाला. "पण मी तुझं अभिनंदन करू शकत नाही. कारण गुन्ह्याचा तपास ही एक शुद्ध शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि ती तशीच असायला हवी. भावनांना कटाक्षाने लांब ठेवून ती मांडली गेली पाहिजे. पण तू तर तिला रंजकतेची डूब दिलीयस. जणू काही एखादी प्रेमकथाच. प्रसिद्ध गणिती युक्लिडच्या 5व्या प्रमेयावर आधारित प्रेम कहाणी. पण त्या केसमध्ये तर रंजकता होतीच."
मी निषेधाच्या स्वरात म्हणालो. मी त्यातल्या सत्यतेशी तर प्रतारणा केलेली नाही. काही घटनांचे उल्लेख टाळायला पाहिजे होतेस. निदान त्यांचं नेमकं महत्त्व तोल तरी सांभाळायला पाहिजे होतंस. कोणत्याही केसमधला उल्लेख करण्यासारखा मुद्दा एकच, तो म्हणजे शास्त्रशुद्ध कारनिमी माणसा, ज्याच्या आधारावर मी कोड्याची उकल करू शकलो. मी खरं म्हणजे ते लेखन होम्सला बरं वाटावं म्हणून केलं होतं, पण त्यानं तर टीकाच सुरू केली. मी वैतागलो. माझ्या लेखनातील प्रत्येक ओळ होम्सचं कौतुक करणारी असावी असाच थोडा अहंगडाचा सूर त्याच्या बोलण्यामागे होता. त्याचा मला उबग आला. बेकर स्ट्रीटवरच्या त्या घरात त्याच्याबरोबर राहायला सुरुवात केल्यापासूनच्या गेल्या काही वर्षात मला त्याचा हा स्वतःला महत्त्व द्यायचा स्वभाव अनुभवाला आला होता. मी काहीच प्रतिक्रिया न देता माझ्या पायाच्या दुखापतीवर मलमपट्टी करत बसलो. काही काळापूर्वी माझ्या पायात जिझेल बुलेट्स घुसली होती. चालायला अडचण येत नव्हती, पण तरी हवामान बदलताना खूप त्रास व्हायचा. माझा व्यवसाय आता इतर देशांतही पसरत चाललाय. जरा वेळाने आपल्या ब्रायर चिरूटमध्ये तंबाखू भरत होम्स म्हणाला. फ्रेंच डिटेक्टिव्हमध्ये नुकत्याच नावारूपाला आलेल्या फ्रँकोसल विलार्डशी मी एका केसच्या संदर्भात सल्लामसलत केली. त्याला गुन्ह्याचा सुगावा द्यायची जन्मजात शक्ती लाभलेली आहे, पण तिला जोर देण्यासाठी, ती अजून उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी जी शास्त्रीय ज्ञानाची बैठक लागते तिचा मात्र अभाव आहे. एका मृत्यूपत्रासंबंधातली केस होती. त्यातल्या काही गोष्टी तर फारच वेदक होत्या. तशाच प्रकारच्या अजून 2 केसेस मी त्याला दाखवून दिल्या. रिगामध्ये 1857 साली आणि सेंट लुईसमध्ये 1871 साली तशाच केसेस घडलेल्या होत्या. त्यांच्या आधारे मी निर्णयाप्रत पोहोचलो. आजच सकाळी मला त्याचं पत्र आलंय, असं म्हणत होम्सनं चुरगाळला गेलेला एक कागद माझ्याकडे टाकला. मी त्यावर नजर टाकली. त्यात होम्सची वारेमाप स्तुती केली होती. अगदी फ्रेंच माणसाच्या स्वभावाला साजेसं ते मुक्तपणे लिहिलेलं पत्र होतं. एखाद्या शिष्यानं आपल्या गुरुबद्दल अति आदरानं लिहावं तसं लिहिलंय की रे हे? मी म्हणालो. हो, त्याला माझ्या मदतीचा फार उपयोग झाला. होम्स सहजपणे म्हणाला. त्याच्याकडे काही असामान्य गुण उपजतच आहेत. एक आदर्श डिटेक्टिव्ह बनण्यासाठी लागणाऱ्या 3 महत्त्वाच्या गुणांपैकी 2 तर त्याच्याकडे आहेतच. उत्तम निरीक्षण आणि अचूक तर्क. पण या दोघांना साधणारं ज्ञान मात्र यथातथाच आहे. पण कालांतरानं तेही येईल. सध्या तो माझं लिखाण फ्रेंचमध्ये अनुवादित करतोय. तुझं लिखाण? म्हणजे तुला माहिती नाही? त्यानं आश्चर्यानं विचारलं. माझ्या नावावर अनेक शास्त्रीय प्रबंध जमा आहेत. सगळे तांत्रिक विषयांवर आहेत. उदाहरण दाखल एक सांगतो. वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूंच्या राखेचे त्यांच्या गुणधर्मावरून अवलोकन. मी सिगारेट, पाईपमधील तंबाखू अशा 41हून अधिक तंबाखूंच्या प्रकारांचा अभ्यास मांडला आहे. त्यात त्या तंबाखूंच्या राखेमधले फरक दाखवणारी काही रंगीत पानंही आहेत. हा विषय गुन्हे तपासाच्या वेळी कायमच अग्रभागी असतो. बऱ्याचदा तर हाच मुद्दा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा धागा असतो. म्हणजे बघ, जर एखादा खून करणारा माणूस लुंकाह ही भारतीय तंबाखू ओढणारा आहे असं निश्चितपणे कळलं तर त्याला शोधून काढणं किती सोपं होईल. एखादा पक्षी जसा आकाशातून बघून त्याचं खाद्य आणि कचरा यांच्यातला फरक नेमका ओळखतो, त्रिचनापल्ली तंबाखू आणि व्हाईट फ्लफ यांच्या राखेतला फरक कळण्यासाठी तसाच तीक्ष्ण अभ्यास लागतो. हं, अशा सूक्ष्म अभ्यासाच्या बाबतीत तुझा हात कोणी धरू शकणार नाही, मी म्हणालो. कारण मी छोट्या गोष्टींचं महत्त्व जाणतो. माझा एक प्रबंध पावलांच्या ठशांचा मागोवा घेण्यासंबंधी आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून हे ठसे जतन कसे करायचे याबद्दलही मी त्यात लिहिलंय. वेगवेगळ्या व्यवसायांमधल्या माणसांच्या हातांवर त्यांच्या व्यवसायाचा काय परिणाम होतो याबद्दलही माझा प्रबंध आहे. घरावर कौलं साकारणारे खलाशी, खाटीक, छापखान्यातले जुळारी, विणकर, सोनार या सगळ्यांचे हात वेगळे असतात. त्यांचा शास्त्रीय अभ्यास डिटेक्टिव्हसाठी फार महत्त्वाचा असतो. एखाद्या प्रेताची ओळख पटवायला किंवा खुन्याचा व्यवसाय ओळखण्यासाठी याचा खूपच उपयोग होऊ शकतो. असो, मी तुला कंटाळा येईपर्यंत माझे छंद सांगत बसलोय. नाही नाही, मी त्वरेने म्हणालो. मला यात फारसं रस वाटतोय. मी तुझ्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग होताना पाहिलंय. तेव्हापासून तर जास्तच. तू मगाशी निरीक्षण करणं आणि तर्क बांधणं या संबंधी बोललास.
या दोन्ही गोष्टी एकमेकांवर आधारित असतात? हो, पण प्रत्येक वेळी नाही. होम्स आपल्या आराम खुर्चीत मागे टेकत पाईपमधून धुराची जाड वलय सोडत म्हणाला, निरीक्षणानं मला एवढंच कळू शकतं की आज सकाळी तू विगमोर स्ट्रीटवरच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेला होतास आणि त्यातून तर्क असा निघतो की तू तिथून एक तार पाठवलीस. अगदी बरोबर, मी थक्क होत म्हणालो. तू म्हणतोस त्या दोन्ही गोष्टी तंतोतंत खऱ्या आहेत, पण त्या तुला कशा कळल्या हे काही मला समजत नाही. मी ते अगदी घाईघाईत केलं होतं आणि कोणाजवळ बोललोही नव्हतो. अगदी सोप्पं आहे. माझी उत्कंठा अजून ताणत तो म्हणाला. हे एवढं चटकन समजेल की त्याचं स्पष्टीकरणही त्यापेक्षा मोठं होईल. पण त्यावरून तुला निरीक्षण आणि तर्क यातला फरक समजून येईल. निरीक्षण मला असं सांगतं की तुझ्या बुटांच्या तळव्यांना चवडा आणि टाचेच्या मधल्या खळग्यात लाल मातीचा घट्ट थर चिटकला आहे. विगमोर स्ट्रीट पोस्ट ऑफिसच्या समोर आत्ता रस्त्याचं काम चालू आहे. तिथे लाल मातीचा ढीग अशा पद्धतीने टाकलाय की तो न टाळता ऑफिसमध्ये शिरताच येत नाही. आणि माझ्या माहितीनुसार अशी बांधकामाची लाल माती सध्या आणखी इतर कुठेच पडलेली नाही. इथवर होतं ते निरीक्षण आणि उरलेला सारा तर्क. म्हणजे मी तार पाठवली हा तर्क होता. ऑफकोर्स, मी सकाळपासून तुझ्या समोरच बसलोय. की तू आज कोणालाही पत्र लिहिलं नाहीयेस हे मला माहिती आहे. तुझ्या टेबलावर स्टॅम्प आणि पोस्ट कार्ड्सचा गट्टाही आहे. मग तू पोस्ट ऑफिसमध्ये कशाला गेला असशील? बाकी सगळे पर्याय वजा होतात आणि उत्तर येतं तार करायला. हां, हे तर सगळंच बरोबर आहे, मी म्हणालो. मी तुझ्या या विचार पद्धतीची अजून ताणून कडक परीक्षा घेतली तर रागवणार नाहीस ना? छे छे, त्यामुळे तर मला कोकेनचं दुसरं इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही. तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी आनंदानं देईल. कोणतीही समस्या सोडवायला आवडेलच मला. मी तुझ्याकडूनच ऐकलंय की कोणाच्याही दररोजच्या वापरातल्या वस्तूवर त्याचा स्वतःचा असा ठसा उमटतो. तपास करणारा तज्ज्ञ असेल तर त्याला हा ठसा मिळतोच मिळतो. हे माझं घड्याळ बघ, मी एवढ्यातच घेतलंय. हे आधी ज्याच्या मालकीचं होतं त्याच्या चारित्र्याबद्दल, त्याच्या सवयीबद्दल तू काही सांगू शकतोस? खिशातून पॉकेट वॉच काढून मी त्याच्या हातात दिलं. देताना मला उत्सुकतेनं धडधडायला झालं, कारण माझ्या मते ते अशक्य असंच काम होतं. त्यानं ते घड्याळ घेतलं, एक वार हातात धरून तोललं, त्याच्या डायलचं बारकाईने निरीक्षण केलं, मग ते मागून खोललं. त्याची कारागिरी तपासली, आधी नुसत्या डोळ्यांनी, मग भिंगाखाली. मग ते घड्याळ पुन्हा बंद करून परत माझ्या हातात देताना त्याचा विचारात हरवलेला थोडासा खिन्न चेहरा पाहून मला हसू आवरत नव्हतं. फार काही माहिती मिळू शकत नाहीये. हे घड्याळ एवढ्यातच स्वच्छ केलं गेलंय, त्यामुळे त्याच्यावरच्या बऱ्याचशा खाणाखुणा पुसल्या गेल्यात, नाहीतर त्यांचा उपयोग झाला असता. बरोबरच आहे, मी म्हणालो. माझ्या हाती पडण्यापूर्वी ते स्वच्छ केलं गेलं होतं. होम्स आता सबबी सांगत होता. मी त्याला पकडलं होतं. त्या घड्याळावर अशा काय खाणाखुणा मिळणार होत्या? फार काही समाधानकारक नसलं तरी निरीक्षण अगदीच काही भाकड ठरणार नाही. तो छटाकडे हरवलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाला, मी एवढं सांगेन की हे घड्याळ तुझ्या मोठ्या भावाचं आहे आणि त्याला ते तुमच्या वडिलांकडून मिळालं आहे. हे तुला घड्याळाच्या पाठीमागे HW असं लिहिलंय त्यावरून कळलं असणार. नक्कीच, डब्ल्यू म्हणजे वॉटसन. हे घड्याळ 50 वर्षांपूर्वीचं आहे. त्यावरची अक्षरही तेवढी जुनी आहेत. म्हणजे हे मागच्या पिढीसाठी बनलेलं आहे. अशा वस्तू वडिलांकडून मोठ्या मुलाकडेच येतात. मोठ्या मुलाचं नाव आणि वडिलांचं नाव बऱ्याचदा एकच असतं. माझ्या आठवणीप्रमाणे तुझे वडील जाऊन आता बरीच वर्ष होत आली आणि मग हे घड्याळ तुझ्या मोठ्या भावाच्या हातात आलं. अगदी बरोबर. आणि काही? तो अगदी गबाळा, बेशिस्त माणूस होता आणि निष्काळजीसुद्धा. आयुष्यात खूप चांगल्या संधी चालून आल्या, पण त्यानं त्या घेतल्या नाहीत. बराचसा काळ गरिबीत काढला. मध्ये मध्ये काही काळ त्याची परिस्थिती चांगली होती, पण शेवटी मद्यपानाने तो मरण पावला. एवढं तर मी सांगू शकतो. मी खुर्चीतून ताडकन उठलो, पण हताशपणे खोलीत चक्रा मारत राहिलो. माझं मन कडवटपणानं भरून गेलं होतं. हे बरोबर नाही होम्स, मी म्हणालो. तू एवढ्या खालच्या पातळीवर येशील असं मला वाटलं नव्हतं. तू हे सारं ह्या घड्याळावरूनच सांगतोयस असं मी कसं म्हणू? माझ्या अभागी भावाचा इतिहास तू कधीतरी खणून काढलायस आणि अशा नाटकी पद्धतीने सांगतोयस की आत्ताच निरीक्षणातून तर्क बांधलायस. तू थापा मारतोयस हे सारं थोताळ आहे. माझ्या डॉक्टर मित्रा, तो हळुवारपणे म्हणाला. दुखावला गेला असशील तर मला माफ कर.
मी हे कोडं अत्यंत तटस्थ तर्कनिष्ठपणे सोडवायला घेतलं होतं, पण ते तुझ्यासाठी एवढं क्लेशदायक असेल याचा मला विसर पडला होता. मी तुला हे शपथेवर सांगतो की हे घड्याळ हातात येईपर्यंत तुला एक सक्का भाऊ आहे हे देखील मला माहीत नव्हतं. पण मग तू ते सगळं कसं काय ताडलंस? तू सांगितलेल्या साऱ्या गोष्टी तंतोतंत खऱ्या आहेत. ओह, काही भाग योगायोगीचाही आहेच. मी जेवढी शक्यता गृहीत धरली होती त्याहीपेक्षा अधिक गोष्टी बरोबर आल्या. माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त. पण तो केवळ ढोबळ अंदाज नव्हता, हो ना? नाही, मी कधीच असे ढोबळमानाने अंदाज बांधत नाही. मेंदूला तर्कसंगत विचार करण्याची सवय जडली आहे. ते ऐकताना तुला विचित्र, विस्मयकारक वाटतं, कारण तू माझी विचारसाखळी बारकाईने बघत नाहीस. त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर बरेच निष्कर्ष अवलंबून असतात. उदाहरणच देतो. तुझा भाऊ अत्यंत निष्काळजी होता हे माझं सुरुवातीचं विधान. त्या घड्याळाच्या केसाला खालच्या बाजूला तडा गेलाय. नुसता तडाच नाही, तर अनेक ओरखडे सुद्धा आहेत. असे ओरखडे कधी उमटू शकतील? एकाच खिशामध्ये नाणी किंवा किल्ल्या अशा टणक वस्तूंबरोबर हे घड्याळ ठेवलं तरच. 50 गियान किमतीचा घड्याळ जो माणूस अशा पद्धतीने वापरतो तो निष्काळजीच असला पाहिजे. आणि वारशाने मिळालेली वस्तू अशा पद्धतीने वापरणारा माणूस निष्काळजी आहे हे सांगायला फार काही सखोलपणे विचार करण्याची गरज नाही. मी मान डोलावली. मला त्याचं म्हणणं पटत होतं. इंग्लंडमध्ये वस्तू गहाण ठेवून कर्जाऊ पैसे देणाऱ्यांच्या ज्या पेढ्या आहेत ना, त्यांची एक पद्धत आहे. घड्याळ गहाण म्हणून ठेवून घेताना खूण म्हणून ते घड्याळाच्या केसच्या आतल्या बाजूला आकडा कोरतात. लेबल अडकवण्यापेक्षा हे सोपं आणि टिकणारं असतं. आकडा हरवण्याची किंवा खोडला जाण्याची शक्यता नसते. असे कमीत कमी 4 आकडे मला भिंगाखाली दिसले. तर्क काय निघतो? तुझ्या भावाची परिस्थिती बऱ्याचदा वाईट होती आणि त्याचबरोबर हाही तर्क निघतो की काही वेळा हे घड्याळ गहाणवटीतून सोडवताना त्याची आर्थिक परिस्थिती चांगलीही होती. घड्याळाची आतली बाजू किल्ली लावण्यासाठी जे भोक असतं त्याच्या आजूबाजूला अनेक ओरखडे दिसतील. न पिणाऱ्या माणसाच्या घड्याळावर अशा खुणा दिसत नाही, पण दारुड्यांच्या घड्याळांवर तशा नक्कीच असतात. रात्री अपरात्री कधीतरी थरथरत्या हातांनी घड्याळाला चावी देण्यामुळे उमटतात त्या. आता मला सांग, यात अद्भुत, समजायला अवघड असं काय आहे? सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. मी तुला टाकून बोललो याचा मला पश्चाताप होतोय. मी तुझ्या गुणांवर विश्वास ठेवला पाहिजे होता. असो, सध्या तुझ्या हातात कोणाची केस आहे? एकही नाही. म्हणूनच तर हे कोकेन. मी मेंदूला काम दिल्याशिवाय जगूच शकत नाही. त्याशिवाय जगण्यात असं आहे तरी काय? इथे या खिडकीत येऊन बघ. जग कसं कुंद, उदास दिसतंय. दाट पिवळसर धुक्यानं मळकट रंगाच्या घरांना वेढून टाकलंय. यापेक्षा सामान्य हलक्या प्रतीचं असं काय असू शकेल? एखादी शक्ती वापरण्यासाठी संधीच नसेल तर तिचं असणं तरी काय कामाचं? त्याच्या या उदासवाण्या टीकेचं उत्तर देणार तेवढ्यातच दारावर टकटक करून आमची घरमालकीन मिसेस हडसन आत आली. तिच्या हातातल्या पितळाच्या चकाकत्या तबकात एक व्हिजिटिंग कार्ड होतं. तुम्हाला भेटायला एक तरुणी आली सर, ती म्हणाली. मिस मेरी मॉर्स्टन? होब्सनं कार्ड वाचलं. हे नाव कुठे ऐकल्याचं स्मरणात नाहीये. मिसेस हडसन, त्या तरुणीला वर यायला सांगा. थांब वॉटसन, तू जाऊ नकोस. इथे असलास तर बरं.